तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साधा फ्रॉक बघणार आहोत. साधा म्हणजे एकदम साधा असणार आहे. तर त्याच्यासाठी कपडा तुम्ही कोणताही घेऊ शकता. फक्त लहान मुलांना आकर्षित असतं डार्क कलर घ्यायचा आहे. लाईट कलर जास्त करून लहान मुलांना सूट होत नसतात, डार्क कलर सूट होत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कलरच्या हिशोबाने सावळा व्यक्ती वगैरे असेल तर त्याला कोणतं असं म्हणजे ह्या हिशोबाने आपण कॉम्बिनेशन करून आपल्याला कलर घ्यायचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही 2 पीस घेऊ शकता. नॉर्मल जसे ब्लाऊजचे पीस असतात त्या हिशोबाने तुम्ही इथे घेऊ शकता. 2 पीसचं कॉम्बिनेशन जसे की रेड येल्लो किंवा ब्लॅक व्हाईट असं म्हणजे तुम्हाला जसं आवडेल, सिल्वर वगैरे असे म्हणजे जे पण आवडीचे असतील, डार्क असे छान उठावदार असतील ते कपडे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि त्याचं आपण इथे चांगलं असं म्हणजे स्टिच करणार आहोत. फक्त एवढंच की असं म्हणजे जास्त फुगीरपणा आला पाहिजे, कारण कसं लहान मुलांना साधा फ्रॉक हा फुगीर जितका असेल तितका छान दिसतो. आता हे कुणासाठी शिवायचं आहे? 1 ते 14 वर्ष मुलींसाठी. ठीक आहे. आता 1 ते 14 वर्ष मुलींची मापं तुम्ही कशी घेणार? तर सगळ्यात आधी मी तुम्हाला स्टेप सांगते मापं कशी घ्यायची असतात त्याची. तर सर्वात आधी तुम्हाला इथे फुल लेंथ घ्यावी लागणार, जी की तुम्हाला गुडघ्यापर्यंत घ्यायची आहे. गुडघ्याच्या खाली नाही जायचं, गुडघ्यापर्यंतच घ्यायची आहे. इथं पण असं करू नका की हा फ्रॉक 1 वर्षाने 2 वर्षाने पुन्हा होईल म्हणून तुम्ही गुडघ्याच्या खाली जरा घ्याल लेंथ वगैरे, तर तसं काही करायला जाऊ नका. तुम्ही शिकताय ना, तर शिकायच्या वेळेला तुम्हाला फक्त लेंथ जशीच्या तशी कट टू कट घ्यायची आहे. ठीक आहे. तर ते कमी जास्त करायला जाऊ नका. तर ते झाली पहिली गोष्ट. तर पूर्ण उंची तुम्ही घेणार आहात गुडघ्यापर्यंत. कोणत्याही साईजची मुलगी असो, कितीही वर्षाची असू दे, 14 वर्षापर्यंत तिची गुडघ्यापर्यंत उंची घ्यायची आहे. दुसरं तुम्हाला आता इथे मी काय सांगितलेलं आहे की अप्पर चेस्ट आणि टमी राऊंड. आता मी इथं असं का सांगितलं अप्पर चेस्ट आणि टमी राऊंड? आता इथे गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जी मुली म्हणजे हेल्दी असतात तर त्यांचा टमी राऊंड हा जास्त असतो आणि अप्पर चेस्ट कमी असते. मग आपण जर अप्पर चेस्टच्या हिशोबाने जर कटिंग केली तर आपल्याला टमी राऊंडमध्ये फिटिंग जास्त होणार. ठीक आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, अप्पर चेस्ट आणि टमी राऊंड ही दोन्ही पण मापं घ्यायची आहेत. ह्या दोघांमध्ये जे पण माप जास्त येतं त्या मापाने आपल्याला ह्याची कटिंग करायची असते. लक्षात घ्या. जी हेल्दी मुलं असतात त्यांचं जास्त करून टमी राऊंड येतो जास्त, आणि जी सडपातळ असतात त्यांची अप्पर चेस्ट जास्त येते. शोल्डरच्या खालच्या बाजूला काखेतल्या बाजूचा जो राऊंड असतो अप्पर चेस्ट म्हणतो आपण, तो राऊंड जास्त असतो. तो दिसून येत नाही लहान मुलांमध्ये, पण जर तुम्ही मेजरमेंटने जर मोजून बघितलं तर तो राऊंड जास्त असतो, टमी राऊंड कमी असतो. ठीक आहे. ह्या 2 गोष्टी गरजेच्या पाहिजेला आहेत. ज्यांचा टमी राऊंड कमी आहे त्यांचं आपण अप्पर चेस्टच्या हिशोबाने ह्याची कटिंग करणार. तर ह्या दोघांपैकी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे काळजीपूर्वक, कारण ह्या 2 गोष्टी लहान मुलांच्या मापांमध्ये जास्त आपण काळजीपूर्वक घ्यायला लागतात लक्षात. दुसरं म्हणजे काय, तर आपल्याला शोल्डर आणि आर्महोल घ्यायला लागतो. आता इथे बघा, जसं की आपले जे ब्लॉक पॅटर्न असतात, जसे की कंपन्या वगैरे म्हणजे कॉमन साईजमध्ये प्रत्येक म्हणजे आता 1 वर्षाच्या मुलांसाठी हा कपडा बसेल, 2 वर्षाच्या मुलांसाठी हा कपडा बसेल. पण काही मुलं असे असतात की 1 वर्षाचा मुलं असेल तर त्याला 2-3 वर्षाच्या मुलांचे कपडे बसतात, किंवा 2 वर्षाचा मुलगा असेल तर त्याला 2-3 वर्षाची पण नाही तर उलट आतमधल्या म्हणजे 1 वर्षाच्या मुलांची कपडे बसतात. अशी मुलांची रचना असते. तर त्यामुळे आपण ही मापं घेणं गरजेचे आहे. ठीक आहे. तर इथे आपण स्वतः शिवतोय ना, तर त्यासाठी आपण स्वतः मापं घ्यायची आहे. शोल्डर आणि आर्महोल दोन्ही पण मापं घेणं गरजेचं आहे. त्याची मापं आपण कशी टाकायची ते तुम्हाला मी टाकताना दाखवणार आहे, कोणाला कसे चेंजेस करायचे असतात. नंतर म्हणजे वेस्ट राऊंड. आता वेस्ट आणि लेंथ. ठीक आहे. वेस्ट लेंथ घ्यायची आहे म्हणजे कमर उंची. कमर उंची घेणं गरजेचं आहे, कारण 2 पार्टमध्ये आपण हा स्टिच करणार आहोत. तर कमर उंची तुम्हाला जर घेता येत नसेल तर ह्या फ्रॉकसाठी कमर उंची घ्यायची बिंबीच्या वरती 2 ते 3 बोटं सोडून घेऊ शकता, किंवा बिंबी इतकं घेतलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. बिंबीच्या म्हणजे बरोबर शोल्डर पासून बिंबीपर्यंत घेऊ शकता माप, किंवा बिंबीच्या वरती 2 ते 3 बोटं 2 किंवा 3 बोटं सोडून सुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. ठीक आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे माप घ्यायचं आहे कमर उंचीचं. हे झालं. आणि दुसरी अजून एक गोष्ट की जी मोठी मुलं असतात ना, म्हणजे 10 वर्षाच्या पुढच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी तुम्ही बिंबीपर्यंत माप घेतलं तर चालेल, कारण की त्यांची उंची जास्त असते तर त्यांना ते सूट पण होईल, जास्त वरच्या साईडला पण चांगलं दिसत नाही. ठीक आहे. आता हे झालं. नंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गळा म्हणजे पुढचा आणि मागचा.
आता गळा, इथे अजून एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित सांगते मी. गळ्याचं म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण फ्रॉक शिवतो, बाकीचे पॅटर्न असू दे, पण फ्रॉकच्या बाबतीत सांगते. आता आपण फ्रॉक बघतोय, तर फ्रॉकच्या बाबतीतलं तुमचं माप सांगते मी गळ्याचं, की जे कुणाचाही असू दे, 14 वर्षापर्यंतच्या मुलीचे जे फ्रॉक असतात, ते बॅकचे नेक जे असतात ना, म्हणजे मागचा गळा जो असतो तो 4, 3.5, 3 असे असतात. म्हणजेच बोटनेकमध्ये हे फ्रॉक येतात. ठीक आहे, त्याला चेन लावणं, हुक लावणं हे वेगळी गोष्ट राहिली. त्याचा म्हणजे ते सुद्धा बोटनेकमध्येच येतात. तुम्ही चेन लावा, हुक लावा, काही पण करा, पण त्याचा गळ्याची जी उंची आहे ती 4, 3.5 आणि 3 अशी असते. तर त्यामुळे हे बोटनेकमध्ये येतात. आणि ड्रेस वगैरे जेव्हा आपण स्टिच करत असतो तेव्हा 10 वर्षाच्या पुढच्या मुलींची गळ्याची उंची जी आहे ती आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. पण 10च्या आतली जी मुलं असतात, लहान असतात, तर त्यांच्यासाठी बॅकची नेक जी असते ती कमीच असते, म्हणजे 4च्या आतलीच असते. आता ती उंची कशी घ्यायची असते ते सगळं मी तुम्हाला इथे दाखवणार आहे, कोणत्या साईजसाठी कशी घ्याल ती, आणि शोल्डर आर्महोल पण कसं घ्यायचं हे सगळं दाखवणार. आता मी जी मापं सांगितलेली आहेत ती फक्त तुम्हाला व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित ती मापं मुलांच्या अंगावरून घ्यायची आहेत. ठीक आहे, जसं मी शिकवलेलं आहे तुम्हाला मापं घ्यायची ब्लाऊजच्या ह्याच्यामध्ये, तशीच इथे सुद्धा घ्यायची आहेत. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी हे ब्रासोमध्ये असं कपडा घेतलेला आहे, कारण की हा जास्त फुगीरपणा येईल ह्याला, त्यासाठी. कारण कडक सर आहे, ब्रासोमध्ये सॉफ्टवाले पण येतात, तर हा थोडासा जास्त असा कडक असा कपडा आहे, तर त्यामुळे ह्याचा जो पफ म्हणजे फुगीरपणा जो आहे तो जास्त येणार. ठीक आहे, तर हे झालं. आता ह्याच्यानंतर तुम्हाला जे पण कपडे घ्यायचे असतील ते घेऊ शकता. दुसरी गोष्ट असं की ब्रासो आहे, तर त्याच्यासाठी मी कॉटनचा अस्तर घेतलेला आहे. तुम्ही जर नॉर्मल असं सॅटिन मधला वगैरे जर कपडा घेत असाल तर किंवा नेट मधला कपडा घेत असाल, त्याला मात्र तुम्ही असं सिल्क मधलं वगैरे असं कपडा घ्या, जेणेकरून तो जास्त चांगला दिसेल. ठीक आहे, आतल्या साईडला सॅटिनचा कपडा जरी वापरला तर तो छान दिसणार, म्हणजे चांगलं वाटेल ते, त्याला कॉटनचा कपडा चांगला दिसणार नाही. ठीक आहे, ट्रान्सपरंट असणार त्यांना. आता इथे मी या पद्धतीने करते. हे ट्रान्सपरंट असलं तरी हा कडकसर आहे, असा स्मूथ नाहीये किंवा त्याच्या अशा लेयर अशा पटकन अशा लोळणाऱ्या नाहीयेत, ह्या फुगणाऱ्या आहेत. तर त्यासाठी मी कॉटन घेतलेला आहे. जेव्हा लोळणारे असतात ना लेयर, तर त्यावेळेला तुम्हाला सॅटिन मधला वगैरे कपडा आतल्या साईडला घ्यावा लागतो. हे झालं. आता मी इथे सर्वात आधी वरच्या टॉपचं कटिंग करते, म्हणजे वरचा पार्ट जो असतो त्याचं. आता इथे मी अस्तर घेतलेला आहे. अस्तर पहिल्यांदा आपण इथे कटिंग करून घ्यायचे आहेत. तर अस्तर घेताना इथे पहिल्यांदा आपण हे फोल्ड करून घेतलं होतं या पद्धतीने. हे फोल्ड केल्यानंतर पुन्हा एकदा मी हे फोल्ड केलं, म्हणजे 4 लेयर घेतलेले आहेत, जसं आपण नॉर्मल घेतो की असं 1, 2 आणि हे 3 आणि हे 4. इकडे आपल्या साईडला बंद बाजू येते. ठीक आहे, तर आता इथे फक्त मोजून बघा तुमचं सर्व माप इथे बसते का. ठीक आहे, हे झालं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, शोल्डर म्हणल्यानंतर प्रत्येक मुलींचं कसं आहे की ना, तुम्ही जर लहान मुलींचं घ्यायला गेलात तर खूप लहान येणार शोल्डर. ठीक आहे, तुम्हाला चार्ट नुसार घेता येणार नाही. आता चार्ट कसा मी तुम्हाला चार्ट मध्ये दिलेला आहे साईज. आता हे जे मागचा गळा 3.5 आहे आणि तुम्ही जर 3च्या हिशोबाने जर कटिंग करायला गेला, तुम्हाला मी चार्ट मध्ये बघायला सांगितलं, चार्टच्या हिशोबाने जर तुम्ही कटिंग करायला गेलात आणि शोल्डर घ्यायला गेलात तर तुम्हाला थोडंसं म्हणजे कमी म्हणजे चार्ट मध्ये ते माप नसेल किंवा तुम्हाला जमणार नाही असं काही असेल, किंवा लहान मुलांचे माप वेगळी असतात, तर त्यावेळेला काय करायचं आहे, म्हणजे सगळ्यांसाठीच करतात जी म्हणजे ज्यांचा गळा 3 इंच 4 इंच असतो, जसं आपण बोटनेक साठी करतो. शोल्डर डायरेक्ट अर्ध घ्यायचं आहे 3 किंवा 4 इंचाच्या गळ्यासाठी. मग ती लहान मुलगी का असना, 1 वर्षाची का असना, तिचा शोल्डर घ्यायचा आहे आणि त्याचा हाफ घ्यायचा आहे इथे. आता दुसरं महत्वाचं म्हणजे आर्महोल. आर्महोल मध्ये काय प्रॉब्लेम येणार की मी तुम्हाला म्हणजे साधारण 12च्या पुढची मापं दिलेले आहेत, तर 12 साईज पर्यंत आर्महोल असेल तर तुम्हाला ते चार्ट नुसार काढता येईल. पण त्याच्या आतली जे असतात लहान मुलं किंवा 1 वर्षाची असेल, 1.5 वर्षाची
असतील त्यांची साईज जी असते ती 9.5, 10, 10.5, 11 अशी असते आर्महोल राऊंड जो असतो तो. मग त्यांच्यासाठी काय करणार तर त्यांच्यासाठी सोपा पर्याय डायरेक्ट अर्ध घ्यायचं आहे. समजा 10 इंचाचा आर्महोल आहे तर 5 इंच इथे घ्यायचं आहे. 11 असेल तर 5.5 घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्या हिशोबाने तुम्ही इथे मार्किंग करायची. पण त्याच्या पुढच्यांना जसा मी तुम्हाला चार्टमध्ये दिलेला आहे त्याच हिशोबाने तुम्हाला मार्किंग करावी लागेल. ठीक आहे, जर आता 12 आहे तर 12चा दिलेला आहे तर 12च्या हिशोबाने चार्टमध्ये जितकं सांगितलेलं आहे तितकंच घ्यायचं. आता इथे मी जे कटिंग करते त्या मापाचं म्हणजे ह्याची अप्पर चेस्ट जी आहे ती 26.5 आहे आणि टमी राऊंड जो आहे तो 23.5 आहे. मग 23.5 अप्पर चेस्ट आहे, टमी राऊंड जो आहे तो 23.5 आहे. मग आता ह्याच्या दोघांमध्ये मोठं काय झालं तर अप्पर चेस्ट झाली. तर अप्पर चेस्ट जी आहे ती 26.5 आहे. तर 26.5च्या हिशोबाने मला इथे कटिंग करायची आहे कारण का ती जास्त आहे. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. जर तुमचा टमी जास्त असेल तर टमीच्या हिशोबाने तुम्हाला इथे घ्यायचं आहे. जास्त करून लहान मुलांचं जे असतं म्हणजे जे 5-6 वर्षाची मुलं असतात त्यांचं सर्व जे आहे सीट राऊंड, टमी राऊंड, वेस्ट राऊंड, आपला अप्पर चेस्ट ही सगळी सेमच असते. ठीक आहे, लहान मुलांची जे हेल्दी मुलं असतात त्यांच्या सगळ्यांच्या सेमच असतात. तर तुम्ही एकाच ह्याने करू शकता, मापाने कटिंग करू शकता जे पण जास्त असेल त्याने. जसं की आता इथे अप्पर चेस्ट जास्त आहे. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने आपण इथे कटिंग करणार. आता शोल्डर घ्यायचा आहे तर हिचं शोल्डर जे आहे ते 13.5 आहे. 13.5चा हाफ घ्यायला गेलो तर आपलं इथे 6.25 येतं. 6.25 वरती आपण इथे मार्किंग करून घ्यायची आहे या पद्धतीने. नंतर आपल्याला आर्महोल घ्यायचा आहे. आर्महोल आपल्याला मी जसं सांगितलं तुम्हाला त्या पद्धतीने घ्यायचा आहे. इथे आर्महोल जो आहे तो 14 आहे. तर 14चा आर्महोल मी तुम्हाला किती सांगितलेला आहे तो घ्यायचा म्हणजे 6.25चा इथे मी आर्महोल घेते या पद्धतीने. ठीक आहे, 6.25चा आर्महोल घेतला. त्याच्यानंतर मी इथे आपलं जी ही अप्पर चेस्ट आहे ती घ्यायची आहे. अप्पर चेस्ट इथे किती येते 26.5 येते. तर 26.5 मध्ये 1 इंच लुझिंग प्लस करायचं आहे सगळ्यांसाठी, जे पण लहान मुलं असतील किंवा 14 वर्षापर्यंतचे असतील सगळ्यांसाठी 1 इंच लुझिंग प्लस करायचं. 1.5 इंच जर मोठ्या मुलींसाठी केलं तरी चालेल कारण का त्यांना काढघाल करायला थोडंसं इझी जाईल कपडा. तर इथे मी 1 इंच करते. लहान मुलं जी आहेत त्यांना तुम्ही 1 इंच करायचं आहे सगळ्यांसाठी. तर मी 26.5 म्हटल्यानंतर 1 इंच लुझिंग प्लस करून इथे झालं किती म्हणजे इकडच्या साईडला आपल्याला लुझिंग चौथा घ्यायचा आहे 26.5चा. तर तो येतो 6.25. 6.25 मध्ये आपण 1 इंच प्लस करायचा आहे 7.25 येणार. लक्षात घ्या. 7.25 आपलं काय येत होतं 26.5चा चौथा येत होता साधारण. एकतर तुम्ही 26च्या हिशोबाने किंवा 27च्या हिशोबाने घेऊ शकता. 26.5 आहे म्हणल्यानंतर मग इथे मी 7.25 घेतलं. 7.25 आल्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच लुझिंग ऍड केलेले आहे. त्याच्यानंतर मी इथे तुम्हाला स्टिचिंग मार्जिन जी पण ऍड करायची असेल 1 इंच 1.5 इंच ती तुम्ही करू शकता इथे. जसं की मी इथे 1.5 इंच घेते. ठीक आहे, कमीच घ्यायची जास्त पण घ्यायची नाही कारण का लहान मुलांचं कसं आहे की इथल्या साईडला थोडंसं त्यांना कम्फर्टेबल नसतात. इथे माया जास्त ठेवली तर तुम्ही 1 इंच ठेवली तरी चालेल, 1.5 इंच ठेवली तरी चालेल. ठीक आहे, ह्या दोघांपैकी तुम्हाला एक कोणती पण ठेवायची आहे 1 इंच किंवा 1.5 इंच. हे झालं. आता आपल्याला काय करायचं आहे गळा रुंदी घ्यायची आहे. आता ही जी गळा रुंदी आहे ती आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. जसं मी तुम्हाला बोटनेक मध्ये शिकवलेलं आहे त्याच्याच पद्धतीने. तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते, गळा रुंदी ही आपण 3 इंचापासून 4 इंचापर्यंत घेऊ शकतो. 4 इंच घ्या म्हणजे ही जी पट्टी राहते ना शोल्डर पट्टी ही आपल्याला किती इंचाची आवडते त्याच्या हिशोबाने आहे. जर तुम्हाला असं इकडून रुंदी कळत नसेल तर तुम्ही डायरेक्ट शोल्डर पट्टी ठरवा तुम्हाला किती इंचाची पाहिजे, 1.5 इंचाची पाहिजे का 2 इंचाची पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही पुढचं ठरवू शकता. ठीक आहे, आता इथे समजा मला इथे 2.5 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे. शोल्डर पट्टी 2.5 इंचाची झाली आणि त्याच्यामध्ये 1.25 इंच मी स्टिचिंग मार्जिन प्लस केलेला आहे जे की इकडे इकडे कट होणार. मग टोटल इथे माझी 3.5 इंचाची झालेली आहे. ठीक आहे, आता ह्याच जागेला जर समजा मला 2 इंचाची शोल्डर पट्टी हवी तर 2 इंचाचं माप टाकेन आणि त्याच्या पुढे मी 1.25 इंच स्टिचिंग मार्जिन टाकेन म्हणजे माझी शोल्डर पट्टी जी आहे ती 4 इंचाची तयार होईल.
ठीक आहे. ह्याच्याच जागेला जर मला 1 इंचाची पट्टी हवी असेल तर 1 इंचाचं माप टाकणार आणि त्याच्या पुढे 1.25 इंच स्टिचिंग मार्जिन टाकणार आणि त्याच्या पुढे जे पण असेल 4.25 किंवा 4.5 किंवा 4.25 हे माझं माप इथे म्हणजे हे तयार होईल. ठीक आहे. ह्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही. नाहीतर मग कॉमन 3 ते 4 हे कॉमन ठेवा, काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. हे झालं. आता इथे मी साधारण 3.5च घेते. हे 3.5 घेतलं. इथे खालच्या साईडला सुद्धा 3.5. आता हे जी उंची जी आहे ती ठरवायची आहे आपल्याला. आता उंची इथे बॅकची जी उंची आहे मी ह्या मुलीची 3 इंच ठेवणार आहे आणि फ्रंटची जी आहे ती मी इथे 5 इंच ठेवणार आहे. ठीक आहे. मग इथे तुम्ही 3.5 पण घेऊ शकता बॅकची उंची आणि फ्रंटची जी आहे ती पण सांगते उंची कशी ठेवायची. आता लहान मुली आहेत ज्या 5च्या आतल्या आहेत त्यांना तुम्ही 3.5 ते 4 इतकी उंची ठेवू शकता. 3.5 किंवा 4 लहान मुलींसाठी. एकदमच लहान मुली असतात म्हणजे 1 वर्षाची असेल किंवा 1.5 वर्षाची असेल त्यांच्यासाठी तुम्ही 3-3.5 पर्यंत ठेवू शकता, कारण की त्या लहान मुलांना थोडंसं गळे मोठे होऊ शकतात ते, त्यासाठी 3-3.5 ठेवू शकता तुम्ही. आणि त्याच्या पुढे जे असतात म्हणजे 4, 3, 4, 5, 6 त्यांना तुम्ही 3.5, 4, 4.5 अशी मापं ठेवायची आहेत. ते उंचीनुसार आणि हेल्दीनुसार आपण ठरवायचं असतं. अंदाजे जी कॉमन असतात ती सांगते. कॉमन म्हणायला गेला तर 3.5, 4 असतात. पण जर आपण उंचीनुसार आपली मुलं जर उंचीला जास्त असतील तर त्यांना 4.5 सुद्धा चालून जातं. ठीक आहे. नाहीतर कधी कधी काय होतं की बऱ्याच वेळा आपण जर म्हणजे आता एखादी हेल्दी मुलगी असेल आणि हाईटला जास्त असेल तर त्यांना जर तुम्ही 3.5 म्हणजे जसं सांगितल्याप्रमाणे करायला गेलात किंवा 4 ठेवलं तर ते त्यांना बसणार व्यवस्थित, पण थोडंसं तुम्हाला कमी वाटेल. मग नंतर मग नेक्स्ट टाइमला तुम्ही ती उंची वाढवू शकता. कधी कधी ते जास्त म्हणजे कमी घेतलेलं जास्त टाईटसर पण होऊ शकतं गळ्याच्या बाजूला जर तुम्ही ह्याची रुंदी कमी घेतलीत तर. आता इथे जसं तुम्हाला सांगितलं 5-6 वर्षाच्या आतल्या मुलींना तुम्ही 4 म्हणजे 3.5 ते 4.5 किंवा 3 असं घेऊ शकताय. ठीक आहे. तर आता जी समजा 7 म्हणजे 10च्या आतली मुलं आहेत त्यांना 4.5 ते 5 अशी ठेवायची आहे आणि जे 15 वर्षाचे आहेत त्यांना 5.5 पर्यंत तुम्ही कितीही घेऊ शकता. ठीक आहे. शेवटी बोटनेकचा गळा आहे, तुम्ही कितीही मापं टाकू शकता तिथे तुमच्या हिशोबाने. फक्त तुम्हाला मग बॅक साईडला चेन वगैरे अटॅच करावी लागेल. इथे आपण हुक तर अटॅच करणार आहोत, पण जर जास्त मोठी मुलगी असेल आणि तिला जर तुम्ही बोटनेकचा गळा ठेवला 3 इंचचा आणि बॅक साईडला पण 3 इंचचा तर तुम्हाला बॅक साईडला थोडीशी चेन किंवा हुक वगैरे करायला लागतं काढघाल करायला इझी होण्यासाठी. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. आता इथे ही मुलगी 10 ते 11 वर्षाची आहे म्हटल्यानंतर मी बॅकचा 3 घेतलेला आहे आणि फ्रंटचा 5 घेतलेला आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला काही सुद्धा कमी जास्त करायची गरज नाही. म्हणजे जसं की आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये थोडंसं इथे वाढवत असतो ते वाढवायची गरज नाही, जसंच्या तसं ठेवायचं आहे. वरती 3.5 आहे तर खाली पण 3.5च घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. जसं की तुम्हाला तुमच्याकडे आर्महोल कर्व आहेत तर आर्महोल कर्वने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. या पद्धतीने हा जो गळा आहे तो तुम्ही पंचकोनी पण ठेवू शकता किंवा राऊंड पण ठेवू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचा आहे. गोल ठेवा नाही तर मग राऊंड ठेवा, हे सॉरी पंचकोनी ठेवा. इथे सध्या तुमचा साधा फ्रॉक आहे फर्स्ट टाइम तर त्यासाठी मी इथे दोन्ही पण राऊंड घेतलेले आहेत. हे झालं फ्रंट, हा बॅक आणि हा फ्रंट. ठीक आहे. हे झाले. आता इथे आपल्याला आर्महोल, आता इथे अजून एक आर्महोलचा जो राऊंड आहे तो ह्या पद्धतीने येणार आहे आपला. आपण जसं की आपल्या म्हणजे साईजच्या लोकांसाठी आपण काय करतो 1 इंच, 1.5 इंच, 1.25 इंच असं माप घेत असतो. हा साधा फ्रॉक आहे, स्लीवलेस आहे, लहान मुलींचा आहे तर त्यासाठी आपण डायरेक्ट जिथे आपलं स्टिचिंग मार्जिन येते तिथे फक्त आता समजा आता इथे माझे येते ना हे वालं तर त्याच्या आतमध्ये इथे 1/2 इंच आहे तर मी फक्त 1/2 इंच सोडून हे दोन्ही पण माप एकसारखे टाकणार आहे. इथे बघा या पद्धतीने. हे पहिलं झालं बॅकचं.
आता फ्रंटचं टाकणार. फ्रंटचं टाकताना सुद्धा तुम्ही अर्धा इंच आतल्या बाजूला येऊ शकताय. असं अर्धा इंच इकडे आलात की हा असा घ्यायचा आहे, जसं आपण बोटनेक ब्लाउजला करतो तसंच. आणि इथूनच आपल्याला हा जो राऊंड आहे तो घ्यायचा आहे. सर्व साईजसाठी ही मेथड वापरायची, कारण बोटनेकच्या ब्लाउजसाठी हे प्रॉब्लेम होत असतात, त्यासाठी. हे झालं. आणि आता मार्किंग करताना तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. आणि ज्या वेळेला आपल्याला कटिंग करायची असते, म्हणजे ज्या वेळेला आर्महोलचा आकार आपण फायनल देत असतो, त्यावेळेला आपली फिटिंगची लाईन जी आहे तिथपर्यंत तुम्ही ह्या पद्धतीने थोडासा कर्व आकारमध्ये कट करू शकता. इथून असं, इकडून दोन्ही पण माप सेम इथपर्यंत. ठीक आहे. आता सध्या तुम्ही ही दोन वेगवेगळी अशी ते अर्धा इंचापर्यंत सेम घ्या. आणि नंतर स्टिच करून झाल्यानंतर एकदा चेक करायचं आहे, ज्या वेळेला आपण इथे कट करतो त्यावेळेला. आणि नंतर मग आपण असा कट मारायचा आहे दोघांचं एकावर एक ठेवून. ठीक आहे. स्टिचिंग पर्यंत, जिथे आपली स्टिचिंग येते तिथपर्यंत. हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला इकडे डाऊन करायचं आहे. अर्धा इंच घ्या इथे. जी एकदम लहान मुली आहेत 5 वर्षाच्या आतली, त्यांना डाऊन नाही केलं तरी चालेल, सरळ घेतलं तरी चालून जातं, डाऊन केलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण मी तुम्हाला सांगते की ना, म्हणजे असं नाही केलं तरी पण चालू शकतं लहान मुलींसाठी. ठीक आहे. आणि मोठ्या मुलींसाठी 10 वर्षाच्या पुढच्या त्यांना आपल्याला इथे डाऊन करावं लागतं. हे झालं. आता पूर्ण उंची टाकूयात खाली. मी पहिल्यांदा तुमचं शोल्डर आणि आर्महोलच घेतलेला आहे इथे. पूर्ण उंची अजून आपण इथे टाकलेली नाही. पूर्ण उंची इथे तिची, आता पूर्ण उंची कशी काढणार, इथे पूर्ण उंची तिची किती आहे, 32 आहे. ठीक आहे. म्हणजे गुडघ्याच्या वरती जरा घेतलेली आहे, तर ही उंची जी आहे ती 32 आहे. आणि कमर उंची इथे 12 आहे. ठीक आहे. तर आता इथे कमर उंची 12 आहे म्हटल्यानंतर इथे 12 घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे. कशासाठी, तर खाली आपलं जॉईन करण्यासाठी अर्धा इंच जाणार आहे स्टिचिंग मार्जिन, आणि वरती आपलं शोल्डरचा अर्धा इंच जाणार स्टिचिंग मार्जिन. टोटल आपलं इथे 1 इंच घेतलेलं आहे मी. हे मार्किंग आपल्याला सरळ घ्यायचं आहे. 1 इंच प्लस करून पूर्ण, म्हणजे कमर उंचीमध्ये. आता इथे वेस्ट राऊंड वगैरे असं काही नसतं. वरती जितकं आलेलं आहे आपलं तयार, तितकंच आपल्याला खालच्या साईडला सुद्धा घ्यायचं आहे. वरती जितकं येतं तितकंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये फिटिंगचा जास्त प्रॉब्लेमच नसतो. ही जी लाईन आहे स्टिचिंगची तिची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आपण. या पद्धतीने डायरेक्ट आपण इथूनच स्टिच करून टाकायचं आहे. जसं तुम्हाला याच्यामध्ये दाखवलेलं आहे मी, तसं सरळ सरळ आपण इथे घेतलेलं आहे. ठीक आहे. इथे जसं मी तुम्हाला सरळ दाखवलेलं आहे तसंच इथे कर्व आकार वगैरे असं काही सुद्धा घेतलेलं नाहीये. जसं आहे तसंच इथे आपण सरळ सरळ घेतलेला आहे. हा जो पार्ट येतो आपला तोच आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा हवा आहे. मागच्या साईडला नॉट येते, त्यामुळे आपल्याला इथे फिटिंगचा काही सुद्धा प्रॉब्लेम येत नसतो. ठीक आहे. साध्या साध्या फ्रॉकमध्ये. हे झालं. हे सर्व आपलं इथे तयार झालेलं आहे. हे आपण कटिंग करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हे जे माप पडलेलं आहे ते 0 ते 13चं माप आहे, जे तुम्हाला चार्टमध्ये दिलेलं आहे मी. इथे मी तुम्हाला जे माप दिलेलं आहे 0 ते 13 तेच माप आहे इथे. ठीक आहे. इथून इथपर्यंत जे माप आहे कमर उंचीचं, ते माप आपण इथे सर्व घेतलेलं आहे, सर्व पार्ट. आता राहतो आपला फक्त खालचा पार्ट, तो आपल्याला इथे अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे. त्याच्या आधी हे कट करूयात. एवढ्या पार्टमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकताय. आणि इथे पुन्हा एकदा क्लिअर करते की आर्महोल घेताना लहान मुलींचा हाफ घ्या, जो पण आर्महोल राऊंड येतो त्याचा, आणि शोल्डरचा पण हाफ घ्या, ज्या वेळेला गळा आपला बोटनेकचा असतो. ठीक आहे, लहान असतो 4च्या आतला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले ही जी लाईन आहे ती पण तुम्हाला सांगितलेले आहे, कारण की जे प्रॉब्लेम येतात ते पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे. हा जो पॉइंट आहे तो आपल्याला नंतर कटिंग करताना एकत्र घ्यायचा आहे. आणि जर समजा तुमचा, माझा इकडे आलेला आहे हा डॉट, जर तुमचा जास्त जवळ येत असेल तर तुम्हाला तिथूनच असा आकार द्यायचा आहे. ही जी लेंथ आहे ती मोजत बसायची गरज नाही. डायरेक्ट समजा आता तुमचा इथे आला असेल, छातीचा चौथा घेऊन 1 इंच प्लस करून पुन्हा एकदा तुमचं स्टिचिंग मार्जिन प्लस करून, जर समजा म्हणते येत नाही, पण जर तुमचं आलं तर समजा तुम्हाला फक्त इथून असा कर्व आकार इकडे द्यायचा आहे. परत आतला जो आहे तो या पद्धतीने इकडे द्यायचा आहे. ठीक आहे. इथल्या इथेच तुम्हाला फिरवायचं आहे. हे इथलं माप मोजत बसायची गरज नाही.
ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पूर्ण म्हणजे संपले असतील. पुन्हा गळ्याचं एक माप असते, गळ्याचं कुणाला कळत नसतं लहान मुलींसाठी एक्झॅक्टली किती ठेवायचा. तर गळ्याचं बॅगचं जसं सांगितलेलं आहे त्या हिशोबाने बॅगचा जो गळा आहे तो 3 इंचापर्यंत तुम्ही ठेवू शकता. 2.5 पण ठेवलात तरी पण काही हरकत नसतो. आणि फ्रंटचा जो आहे तो तुम्ही 3 ते 4.5 पर्यंत ठेवू शकता. ठीक आहे, लहान मुलींसाठी. हे झालं. आता हे आपण सर्व कट करून घेऊयात. हे आपण कट करून घेतलं. ठीक आहे, हा पार्ट आपला सगळा झालेला आहे. ह्याच्यामध्ये फ्रंट बॅक आपल्याला कट करून घेणं गरजेचं आहे. आणि आर्महोल आपल्याला हा ना, जेव्हा आपण आर्महोलचा अर्धा घेतो तो बरोबरच बसतो आपल्याला. त्याच्यामध्ये मोजत वगैरे बसायची गरज लागत नाही. तरी पण जरी तुम्ही मोजायला गेलात आणि समजा एखादा पॉइंट किंवा अर्धा इंच पुढे मागे होत असेल तर काहीच हरकत नाही. ते तुम्ही व्यवस्थित म्हणजे त्या पद्धतीने घेऊ शकता. कारण स्लीवलेस आहे, ह्याला स्लीव्स वगैरे काही नाहीये. कमी असेल तर उलट चांगलंच आहे, इथे फिटिंगला जास्त चांगला बसेल तो. ठीक आहे, काखेमध्ये. आता हे दोन्ही पण पार्ट आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत. सगळ्यात आधी गळा पण घेऊयात आपण कट करून. गळा राहिला ना, तो गळा मी बॅकचा जो गळा आहे तोच फक्त इथे कट करून घेते, जेणेकरून बॅकचा पण गळा आपला इथे कट होईल. असा हे म्हणजे हा बॅकचा पार्ट आपला व्यवस्थित तयार झाला. आता हे फ्रंटचा जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून. ह्याची फ्रंटचा जो पार्ट आहे हा वाला तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, हे पण आपलं झालं. म्हणजे वरचे पार्ट जे आहे ते दोन्ही पण आपले इथे तयार आहेत. आता आपल्याला खालचा पार्ट बघायचा आहे. खालचा पार्ट बघताना आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे. आता अस्तर मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जी पण पूर्ण उंची राहिली असेल ना म्हणजे खालच्या पार्टची, त्याच्यामध्ये मेन फॅब्रिक पेक्षा तुम्ही 2 इंचापासून 4 इंचापर्यंत लेंथ कमी घेऊ शकता. ठीक आहे, 2 इंचापासून 4 इंचापर्यंत कमी घेऊ शकता. आता तुम्हाला जर अशी रुंदी वगैरे कळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे समजा तुम्ही छाती म्हणजे जे अप्पर चेस्ट घेतलेले आहे, अप्पर चेस्टचा चौथा घ्यायचा आहे आणि तितकाच इथे पण घ्यायचा आहे. ठीक आहे, हे घ्या. त्याच्यामध्ये जर तुमचा एखादा इंच कमी येत असेल किंवा जास्त येत असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, जितका येतो तितका घ्या. आता इथे तुम्हाला सांगतेच मी. आता इथे बघा, ही आता मी हे किती घेतलेले आहे, 4 फोल्ड ते बघा. म्हणजे काय केलेलं आहे, पहिल्यांदा फोल्ड करून घेतलं हे वालं आणि त्याच्यानंतर अजून एक हे फोल्ड केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या 4 लेयर झालेल्या आहेत आपल्या खाली. आणि ही जी बाजू आहे ती आपली बंद बाजू आहे. ठीक आहे, ही बंद बाजू येते आपली. हे सर्व खाली जो पार्ट आहे वर खाली झालेला तो कट करून घ्या. त्याच्यामुळे आपलं म्हणजे कटिंग मध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम नको. तर हे झालं आपलं. आता पुढे आपल्याला काय करायचंय बघा, हे पूर्ण आपण घेतलं. आता इथे आपली हे किती होतं वरचा पार्ट,
तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. तुम्हाला डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे हे जसंच्या तसं आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथे घेतलं जसं इथे दिलेलं आहे ना मी, त्याच पद्धतीने इथे आपण सरळच घेतले ना हे वाला, तसंच आपण इथे सुद्धा घेतलेलं आहे. फक्त इथे जो एक्स्ट्रा पार्ट आपल्याला वाढवायचा आहे हा वाला, तो आपण ह्याच्या पुढे वाढवणार आहोत. ठीक आहे, हा वाला जो पार्ट असेल हा वाला जो पार्ट आहे तो आपल्याला इथून पुढे वाढवायचा आहे. आता इथे एक ती वाढवण्याच्या आधी आपण उंची घेऊया तिथे व्यवस्थित. आता इथे उंची घेताना आपल्याला कमर उंची पहिल्यांदा वजा करायची. जशी की माझी इथे 12 होती, तुमची किती पण असू शकते, 8, 9, 10 जी पण असेल ती उंची तुम्ही वजा करा इथून. आणि त्याच्यानंतर खालचं माप घ्यायचं आहे. तर 32 आहे, तर इथे मला बघा इथे कमी पडते, म्हणजे 1, 2, 3, 4 साडेतीन इंचापर्यंत इथे मला कमी पडते. ठीक आहे, तर मी म्हणजे हरकत नाही कमी पडलं तर. तुम्हाला म्हणजे तुम्ही एक आता 32 आहे तर 31 पण घेऊ शकता, 30 पण घेऊ शकता, 29 पण घेऊ शकता, 28 पण घेऊ शकता आणि 27 पण घेऊ शकता. किती पण माप इथे घेऊ शकता. एवढा पार्ट जो आहे तो म्हणजे आता इतका असा पार्ट जो आहे तो तुमचा कमी येत असेल, म्हणजे अस्तरचा सांगते आतला, तर चालून जातो, काहीच प्रॉब्लेम येत नसतो. तुमचा कोणताही असेल, सॅटिन मधला जरी कपडा असेल तरी सुद्धा तेवढं कमी घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, आता इथे बघा वजा केलं आणि खाली जेवढं पण मापलं बसतंय तेवढं मी सगळं इथे माप घेते. ठीक आहे, इथे मी प्लस वगैरे अस्तर मध्ये करणार नाही आहे. मी प्लस कशात करणार, मेन फॅब्रिक मध्ये. इथे मी सध्या जसं आहे तसं, नाहीतर मी काय केलं असतं, इथे कमर उंची आता ही 12 जी आहे ती वजा झाली आणि 32 आपली ही उंची येते, त्याच्यामध्ये अजून 1 इंच मी इथे प्लस केलं असतं. का तर वरचा अर्धा इंच आपला स्टिचिंग मध्ये जाणार आणि खाली सुद्धा आपल्याला अर्धा इंच स्टिचिंग मध्ये लागणार. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आता हा काट आहे तर त्यामुळे आपल्याला जास्त स्टिचिंग करायची गरज नाही, एक फोल्ड मारला तर होऊन जाईल. तर त्या पद्धतीने आपल्याला इथे मार्जिन करायचे. जर आपण डबल फोल्ड मारणार असेल तर तुम्हाला इथे 1.5 इंचाची मार्जिन घ्यावी लागेल. ठीक आहे, खाली म्हणजे साधारण आपला 1 इंच जातो मग आणि वरती अर्धा इंच जातो. आता हे झालं. आता इथून आपण जितकं कमरेचं होतं ते घेतलं होतं. आता पुढे बघा, आपल्याला चार्ट मध्ये सांगितल्या पद्धतीने 13 ते 14 चे माप टाकलेलं आहे, ते आपल्याला 5 ते 10 पर्यंत आपण किती पण घेऊ शकतो, किंवा तुमचा इथून जो पण पार्ट राहिला आहे तो घ्या. आता इथे बरोबर आपला 5, 5.25 इंचाचा पार्ट इथे आपला राहतोय. ठीक आहे, तर मी तो इथे घेतलेला आहे. तुमचा जितका पण जो पण राहत असेल तो घ्या, कारण की हे आपलं अस्तर आहे. अस्तरचे थोडा चोन वगैरे कमी पडला तरी पण काही हरकत नाही. मेन फॅब्रिक आहे त्याच्या आपल्याला प्लेट्स जास्त पाडायच्या आहेत, कारण का आपण दोन्ही पण पार्ट जे आहे ते वेगवेगळे. आता हा बॉक्स माझा इथे तयार आहे. इथून आपण पूर्ण उंची वजा म्हणजे कमर उंची वजा करून खालचा पार्ट जितका पण आहे तो घेतला. इथून इथे कमर घ्या, आपलं जे आलं होतं वरचा पार्टचं ते घेतलं मार्किंग करून, आणि ह्याच्या पुढे चार्ट मध्ये सांगितल्या पद्धतीने 5 ते 10 इंचापर्यंत आपल्याला घ्यायचं आहे, ते घेणार आहोत आपण इथे. जसं मी इथे 5.25 घेतलेलं आहे. तुमचं जास्त येत असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही जास्त घ्या. ठीक आहे, म्हणजे 8, 9 इंच 10 इंच येत असेल तर तितकं घ्या. हे झालं, म्हणजे हे सगळं असं बॉक्स आपला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे कटिंग म्हणजे माझा हा पार्ट तयारच आहे, फक्त मला इथून मधून कट करावा लागेल. मोठ्या मुली असतात त्यांना खालच्या घेरला 1 मीटर कपडा लागून जातो, आणि ज्या लहान मुली आहेत त्यांना पाऊण कपडा असा लागेल. जास्त मोठे असतील त्यांना 1.25 मीटर असा कपडा लागेल वरती, म्हणजे खालच्या घेरसाठी. आणि वरचा जो आहे तो वेगळा, तिथं थोडासा म्हणजे टोटल सगळं मिळून आहे ना, मोठ्या मुलींसाठी तुम्हाला 1.25 मीटरच्या आसपास कपडा लागणार. 1.5 मीटर खालच्या साईडला आणि राहिलेला वरती असं. आणि ज्या बऱ्यापैकी लहान आहेत मुली, हाईटला पण कमी आहेत, त्यांना 1.5 मीटरच्या आतमध्ये होऊन जातं, म्हणजे 1 मीटर खालच्या साईडला राहिलेला अर्धा मीटर वरच्या साईडला असं. तुमच्यावरती आहे तुम्हाला उंची किती ठेवायची त्याच्या हिशोबाने. हा पार्ट आपला झाला. आता जे मेन फॅब्रिक आहे त्याचं कटिंग करूयात. आता मेन फॅब्रिकचं कटिंग करताना व्यवस्थित लक्ष द्या.
कसं आहे आपण अस्तर कमी कट केलं म्हणून आपल्याला मेन फॅब्रिक कमी कट करायचं नाही आहे. मेन फॅब्रिक जितकं पण असेल तुम्ही घेतलेलं, इथे मी साधारण 2 मीटर कपडा घेतलेला आहे. पन्ना ह्याचा जास्त आहे आणि पन्ना तुम्हाला सुद्धा जास्त घ्यायचा आहे. इथे बघा, हे मी 4 फोल्ड सेम करून घेतलेले आहेत. हे असे 1 2 3 आणि 4, जसं आपण अस्तरचं घेतलं होतं तसंच. या साईडला जे माप आहे हे बंद बाजू इकडे माझ्या साईडला आहे ही, आणि समोर ओपन बाजू आहे. आता जे आपण अस्तर घेतलं होतं ते ठेवायचं इथे. अस्तर मध्ये सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं म्हणजे काय, तर जे माप आपल्याला कमी पडत होतं ते व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे. इथे खालच्या साईडला मी थोडंसं 1 इंच कट करणार आहे. थोडासा डॅमेज कपडा आहे इथे, त्यासाठी 1 इंच कट करणार. मी तुम्हाला मार्किंग करूनच दाखवते. हा जो पार्ट आहे तो मी इथे कट करणार आहे आणि तिथे फोल्ड करणार मी नंतर. ठीक आहे. मग त्याच्यावरती मला हे जी उंची घ्यायची आहे, आता इथून मी इकडच्या साईडला घेते. आता इथे बघा, हे 12 इंच आपण इथे सोडलं. ठीक आहे. 12 इंच सोडल्यानंतर आपल्याला इथे 32 इथे येते. त्याच्यामध्ये साधारण मी 1.5 इंच प्लस करते. 1 ते 1.5 इंच तुम्ही घेऊ शकता प्लस करून. पिको करणार असाल तर 1 इंच घ्या. पिको मध्ये जास्त कपडा जात नाही. मी ते 1.5 इंच घेते, म्हणजे 33.5 इथे घेते. इथे 12 मी कट करून टाकलेला आहे कमर उंची. तुमची जी पण असेल ती कमी करा आणि इथून मार्किंग करायची. आता इथे मार्किंग येते माझी, ती मी इथे करून घेते. अशी ह्या पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे. आता आपल्याला मेन म्हणजे जे अस्तर आहे त्याची गरज नाही. इथे आता टोटल बघायला गेलं तर इथे 21.5, या साईडला पण 21.5, सगळीकडे हे माप टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे माप टाकून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. पन्ना जितका जास्त असेल तितकं चांगलं आहे, तेवढा आपला घेर जास्त चांगला येईल. या पद्धतीने आपलं हे झालं. आता खालच्या साईडला मी जे मला कट करायचं होतं ते पण कट करून घेते इथे. ठीक आहे. हे पण मी कट करून घेतलं. हा पण पार्ट झालेला आहे व्यवस्थित. इथला जे फोल्डिंगचा राहिलेला आहे तो पण कट करून घेते. म्हणजे मी असं फोल्ड करून, साडीचा कपडा होता हा, तर त्यासाठी वन बाजू आपली फोल्ड येईल ती पण कट करून घ्यायची. ह्या पद्धतीने. आता इथे बघा, अस्तरचा कपडा आणि हा कपडा मी ठेवून बघते. आता इथे हा इतका कपडा जो आहे, इथे बघा मी इथून सुरुवात केली. आता हा एवढा कपडा जो आहे तो मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे जितकं 5 इंच इथं होतं तितकंच 5 इंच इथं अजून वाढवलेलं आहे. या पद्धतीने घेऊ शकता. आपल्याला हा मेन पार्ट आहे, ह्याचा म्हणजे जो प्लेट्स जे आहे ते जास्त पडल्या पाहिजे या मेन फॅब्रिकच्या. अस्तर भलेही तुमच्याकडे कमी असेल तरी चालेल, पण मेन फॅब्रिक कमी नसायला पाहिजे. तर मी ह्या पद्धतीने घेतलं. तुम्ही एखादी साडी घेऊन त्याचा पण ह्या पद्धतीने कट करून घेऊ शकता. आता हे आपला खालचा बेस हा तयार केलेला आहे मी. मोठ्या मुलींसाठी 2 मीटर कपडा तर साहजिकच लागून जातो. 2, आणि जास्त जर हायटेड असतील प्रमाणाबाहेर, जर तुम्ही 14 वर्षाच्या मुलीचं वगैरे घेत असाल तर त्यांना 2.5 मीटर वगैरे कपडा लागेल. कारण का जास्तच हाईट असेल तर. कारण कसं आहे की आजकालच्या मुलांच्या हाईट वयाच्या हिशोबाने मोजता येत नाहीत, ते प्रत्यक्षात आपल्याला घ्यावे लागतात.
ठीक आहे. इकडे मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेते कपडा. असं. ठीक आहे. आता ह्याच्यातला बॅगचा जो पार्ट आहे तो मी ह्याच्यावरती ठेवते. आता ह्यातला तुम्हाला कोणता पार्ट घ्यायचा आहे खालच्या बाजूला त्या पद्धतीने आपल्याला इथे घेऊन कटिंग करावं लागणार. आता मला फक्त इतकाच बेल्ट हवा आहे. खालच्या साईडला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन ठेवते आणि कट करून घेते. ठीक आहे. थोडासा मी साईडून एक्स्ट्रा घेणार आहे कट करून. ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं. आता आपल्याला अजून एक पार्ट काढायचा तो म्हणजे बेल्ट साठी. तर इथे जो कपडा राहिलेला आहे तोच मी काढते. म्हणजेच काय, जर आपली जी कमर होती त्याच्या आपल्याला डबलच्या पेक्षा पण जास्त घ्यायचंय. सांगते कसं ते. तुम्हाला फक्त 4 फोल्ड करून घ्यायचे आहेत. थोडस कट करते आणि तुम्हाला दाखवते. ही पट्टी घेते मी. ही पट्टी राहते ना, ही पट्टी घेते. आता हा वाला जो पार्ट होता आपला कमरेचा वरचा, कमर उंचीचा, तो ह्या पद्धतीने ठेवायचा आहे. ह्याची जेवढी रुंदी आहे म्हणजे ही पूर्ण तेवढा तुम्ही खाली बेल्ट घेऊ शकता. जे आपण नॉट तयार करणार आहोत रेबीन ती, तर किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं एवढं जरी जास्त असेल तरी पण चालून जाईल. थोडंसं म्हणजे 2 इंच इतकं जास्त असेल तरी पण चालेल. कमी नसलं पाहिजे. कमी असेल तर मग आपण बांधणार ना, मग त्यावेळेला ते छोटंसं असं दिसेल. जास्त पण असं म्हणजे कपडा असा लोळताना दिसणार नाही. म्हणजे रेबीन जी आहे ती जास्त दिसणार नाही. म्हणजे कसं की आता ही ह्याच्या पद्धतीने बघा. आता आपण लॉक करणार ना, असं बांधणार ना, तर त्यावेळेला इथे आखूड वाटणार. असे हे जो पार्ट आहे ना तो कमी राहणार. आणि जर आपण जास्त घेतला ना तर हा पार्ट जो आहे तो खालच्या साईडला जरा जास्त असा लोदळेल. म्हणजे असा होईल. इथे जेव्हा आपण बांधणार तर त्यावेळेला हा जरा खालच्या साईडला जास्त असेल. मग तसा दिसला पाहिजे. त्यासाठी आपल्याला इथे थोडंसं अशी 4 बोटं जास्त घ्या. या पद्धतीने ठेवू. कमी नका घेऊ. ठीक आहे. एकावर एक कपडा ठेवलेला आहे. हा 2 लेयर आहेत बघा. ह्याची रुंदी जी आहे ती तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. किंवा असंच हे 4 बोटं जे आहेत, 4 बोटं जे म्हणजे 5 बोटं किंवा नाही तर 4 बोटं जरी घेतली तरी चालेल. असं घ्यायचा आहे कपडा. तो फोल्ड करायचा. फोल्ड केलेला कपडा हा 4 फोल्डचा म्हणजे 4 बोटांचा हवा त्याच्या हिशोबाने. आता इथे मी कट करून घेते. ठीक आहे. हे झालं असं. आणि हे जे आहे त्याला 2 तुकड्यांमध्ये डिवाइड करते. हे झालं. आता इथे आपली ही एक रेबीन तयार होते. ह्याचं कटिंग नंतर दाखवते तुम्हाला अजून डीप मधलं. सध्या आपल्याला ह्या पद्धतीने आयताकृती कट करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने आपले तयार होणार. इकडे 4 बोटं
आणि खालच्या साईडला 4 बोट. टोटल 8 ते 10 बोटांचा आपल्याला ही म्हणजे रुंदी पाहिजे. ठीक आहे, ही जी रुंदी आहे ती 10 बोटांची पाहिजे साधारण. आणि ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे 2 एक आपण तयार करून ठेवलेलं आहे. तर आपली इथे कटिंग काय काय झाली, ही वरच्या पार्टची कटिंग झालेली आहे, ही वाली. इथं त्याची रेबिन पण आपण इथे कट करून घेतली. हे खालचा जो घेर आहे तो सुद्धा आपण इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यासाठी आपल्याला दुसरी जी पण डिझाईन करायची असेल, म्हणजे समजा आपल्याला फुल तयार करायचं आहे किंवा आपल्याला जर तुमच्याकडे असा अजून काठ असेल तर तो पण तुम्ही फ्रिल करून असा गळ्याच्या बाजूला लावू शकता. मी तुम्हाला फोटो दाखवेन त्याच्या हिशोबाने. ठीक आहे, पण मी ह्याच्यामध्ये जे दाखवणार आहे त्याच्या हिशोबाने शिवलं तरी चालेल आणि अजून आयडिया दाखवेल मी तुम्हाला त्याच्या हिशोबाने शिवलं तरी चालेल. ठीक आहे, चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर विचारू शकताय तुम्ही. आणि नंतर मग तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ मिळेल, ते सुद्धा बघून व्यवस्थित छान असं शिवून घ्या. चला तर बाय.